अनगडशा फकीर 4 दिवस कीर्तन ऐकण्यासाठी त्या ठिकाणी थांबला. अशी रोजची कीर्तनाची सेवा लोह गावामध्ये चालू असताना त्या ठिकाणी एक माऊली कीर्तनाला आली आणि कीर्तनाला आल्याच्या नंतर तिच्या मनामध्ये विकल्प तयार झाला, वाईट विचार तयार झाला आणि तिनं तुकोबारायांना एकांतामध्ये गाठलं आणि सांगितलं, तुकोबाराया तुम्ही मला मनापासून आवडता, मला असं वाटतं की मी तुमची होऊन राहावी. आणि त्याच वेळेला तुकोबारायांनी तिच्या पायावर डोकं ठेवलं. जाई व तुमाई न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. बर का आई, तू असं काय वेगळं काय विचार करू नको. आम्ही विष्णुदास आहोत, आम्हाला परश्री माते समान जाण अशा पद्धतीचं आमचं वागणं आहे. त्याच्यामुळं तू बाकीच्या ठिकाणी कुठं जाऊन असा विचार करू शकते, पण आमच्या ठिकाणी काय असं विचार करू नको. आणि त्याच पद्धतीनं पुढे जाऊन तुकोबाराय कीर्तनामध्ये रमलेले आहेत. आणि मग त्याच ठिकाणी सगळे त्यांचे जेवढे शिष्य रामेश्वर भट्टापासून अंबाजी गोवापासून संताजी महाराज जगनाळे ही सगळी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित असताना त्याच ठिकाणी काय झालं बघा. त्या गावामध्ये लोह गावामध्ये एक शिवजी कासार नावाचा महाखळ माणूस होता, दुर्जन माणूस होता शिवजी कासार. आणि तो दुर्जन माणूस सगळं जायचे कीर्तनाला, पण तो जायचं नाही. त्यावेळेला तुकोबारायांनी सांगितलं त्या शिवजी कासारला घेऊन येणार कीर्तनाला, तो काय येतच नाही. पण लोक काय म्हणायचे, त्याला बाबा त्याला काय आवडच नाही त्या गोष्टीची, आणि गेलो सांगायला तो शिवाय देतो. आणि त्याच काळामध्ये काय झालं, आळंदीमध्ये एक ब्राह्मण, त्याच्यावर बरंच काही कर्ज झालं होतं, म्हणून ज्ञानोबारायांच्या समाधीवर बसून आणि त्यांनी मागणं मागितलं, देवा मला ह्या कर्जापासून मुक्ती द्या काही करून. त्यावेळेला ज्ञानोबांनी त्याला सांगितलं, तू तिकडं लोहगावला तुकोबाराय कीर्तन करतात तिकडे जा आणि त्यांच्याकडे मागायचे ते मागून घे. तो या ठिकाणी आला, लोहगावला आला. आणि लोहगावला आल्याच्या नंतर त्यांनी सांगण्याच्या अगोदर तो तुकोबारायांना कळालं हा कशासाठी आलाय. तुकोबारायांनी लोकांना सांगितलं, हो एक काम करा, या बाबांना आपल्याला काहीतरी द्यायचे आहे, तर तुम्ही शिवजी कासाराच्याकडे जाऊन काहीतरी दान मागून आणा. त्याने बघितलं एक तर ते कीर्तनाला येत नाही, नवरून महाकंजूस आहे तो काय देणार आहे का. ते पण जा तुम्ही थोडासा माझ्यासाठी 2 शब्द खर्चा, पण जा तुम्ही तिथं. तुकोबारायांनी सांगितलं, लोक बाबाला बरं वाटव म्हणून गेले. त्याने पण उदार होऊन 2 ढबू पैसे दिले. ढबू पैसे माहिती तुम्हाला असतील माहिती. ते 2 ढबू पैसे दिले त्या शिवजी कासारानं. ते 2 ढबू पैसे आणल्याच्या नंतर तुकोबारायांनी तिथे एक दगड घेतला आणि त्या दगडावर तो ढबू पैसा घासला. त्या घासल्याच्या नंतर तो सोन्याचा झाला. आमच्या ब्राह्मणाने दिला, जा तुझं काम झालं.
आणि तो डब्बूपाशी दिला फेकून. आता आपल्यामध्ये काही लोक असतात ना असे बसलेले, आता सगळेच काही देवासाठी आलेले असतात असं थोडंच आहे, आणि सगळेच काय महाराजांच्या दर्शनासाठी आलेले असतात असं नसतं. काहीतरी मिळेल बाबा, काहीतरी मिळतं का आपल्याला म्हणून आले. त्याच्यातले एक जण होता, त्यानं फेकलेला जो दगड होता तो उचलला आणि त्याच्याकडे एक वस्तू होती लोखंडाची अशी काहीतरी असेल, त्याच्यावर ते घातलं, ते पण सोन्याचं झालं. तो झाला लोकांना, त्याच्याकडे दगड आहे म्हणे परिचय. आता ती वार्ता शिवजी कासाराकडे गेली. ते आलं कीर्तनाला यायचं, बसायचं गपचूप ध्यान लावून. काय लोकांना एक ध्यान लावायला हुशार असतं बघ ना, एकदम असं वाटतं बाबा काय म्हणजे भक्तच आहे मोठा. तो कसा त्याचा ना मनामध्ये कामना आहे, आणि कामना ठेवून आलेला शिवजी कासा त्या ठिकाणी बसलेला आहे. आणि त्याच वेळेला काय झालं, कथील आणण्यासाठी मुंबईला एकाने बैल पाठवलं, तिला बैलावर कथील लागून दिलं. आता तिकडून कथील पाठवलं, पण तिकडनं येत ते कथलाचं काय झालं, चांदी झाली. आता लोक म्हणायला लागले, ज्याच्याकडे गेलो तो म्हणतो मी कथील मागवलं होतं, हे नव्हतं मागवलं. ते वापस आले बैल. मग ते नाडोबारायांनी सांगितलं की तुकोबारायांच्याकडे पाठवा. तुकोबारायांच्याकडे ते बैल घेऊन आले, त्याच्यावर चांदीच चांदी होती. आता शिवजी कासार म्हटलं म्हणजे कामणीक भक्त ना, तुकोबारायांनी ओळख यायला पाहिजे म्हणून काहीतरी काय राहिला, हे तू बैल घेऊन जा, हे तुझं. आता काय म्हणतात ना, एक तर पहिलेच त्या धनाची आस असणारा माणूस त्याला सहज मिळालं, मग काय आनंद झाला त्याला. मग त्याला सांगितलं फक्त एक काम कर, थोडं काहीतरी कर समाजासाठी. मग त्याने एक विहीर खोदली तिथं पाण्याची लोहगावला. ती विहीर अजून सुद्धा आहे, त्याला कासार विहीर म्हणतात. आणि मग त्याला ती प्रसिद्धी आल्याच्या नंतर तो आपला रोज कीर्तनाला आणि तुकोबारांच्या शिबेत राहायला लागला, घरी जायचंच नाही तो. आणि त्याची बायको मोठी काजाक होती, विचित्र बायको होती त्याची. तिला राग आला तुकोबारांचा, आणि तिनं तुकोबारांना आपल्या घरी बोलवलं. काय महाराजांना आपल्या घरी घेऊन येणार. यायला वाटलं आपली बायको आता बरी जरा चांगली वाटायला लागली, बदलला इतका स्वभाव. आणलं तुकोबारायांना, आणि हिनं तुकोबारायचं बसलेले होते, तिनं 4 पातेले असं मोठं कडलेलं पाणी कडून ठेवलं होतं, उकळलेलं पाणी. आणि तसंच नेऊन तुकोबारांच्या अंगावर उठलं. आपल्या नवऱ्याला इथं पाठवित नाही म्हणून उठल्याच्या नंतर तुकोबारांच्या अंगाची आग व्हायला लागली. तुकोबारांनी धावा केला देवाचा, लागा शिवणवात धावरे विठ्ठला वेगेशी. आणि मग त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करत असताना माझ्या तुकोबारांचा दाह कमी झाला. जेवणात सुद्धा तिने विष काढून दिलं. आणि असं झालं, तुकोबारांच्यावर त्याचा विष प्रयोगाचा काही परिणाम झाला नाही. कारण विष का प्याला राजाजीने भेजा, हसत मेरा प्याई रे. हसत हसत मीराबाई विषाचा प्याला पिली. पण भगवंताचं नामस्मरण अंतकरणात चालू होतं. शिव हाडा आहे तापला, तो ही नामे शीतळ झाला. भगवान शंकरांनी सुद्धा जेव्हा विष घेतलं, समुद्र मंथन झालं, तेव्हा त्याची जेव्हा आग व्हायला लागली, त्यावेळेला भगवान शंकरांनी नाम घेतलं, आणि त्या नामाने त्यांची हळहळ
शांत झाली. त्या पद्धतीनं नामाने माझ्या तुकोबारायांचं दहा शांत झाला. पण इकडं असं झालं, हे कीर्तनाला आले, इकडं कीर्तन चालू, आणि भगवंत कधी कोणाला सोडत नाही बरं का, तो सोडत नाही. आणि त्याची काठी आवाज कमी येतो पण लागते जोरात. त्याच्या काठीचा मार वेगळाच आहे. ते आले जसं तुकोबारायांच्या अंगावर गरम पाणी टाकलं होतं तसं हिच्या सर्वांगाला कुष्ठरोग झाला. वेगळंच झालं तिचं. आणि मग तिथे येऊन पाहिलं, अशी तळमळ तळमळ तिची चाललेली आहे. असं पाहिल्याच्या नंतर सगळ्यांनी पाहिलं शिवजी कासाराच्या बायकोला असं कसं झालं. आणि तिथं पाहिलं आदल्या रात्रीचं कीर्तनामध्ये देवाच्या गळ्यात आपल्याला जो हार होता ना, तो हा शिवजी कासाराच्या घरी आलेला होता, तिथं पडलेला होता. त्यावेळेला लोकांनी ओळखलं, पांडुरंग इथे येऊन गेला, तिचं काम तमाम करून गेलेला आहे. आणि मग सगळे बोलायला आता कोण वाचविलेला याच्यातून. आणि मग रामेश्वर भट्ट जे होते ना तुकोबारायांचे शिष्य आहे ना, आता आपण जी आरती म्हणतो ना, गीता तृणेशी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवली, त्यांनीच आरती दिलेली. बरोबर. ते तुकोबारायांचे शिष्य त्यांनी सांगितलं, त्या बाईला जर बरं करत असेल तर एकच उपाय, जिथं तुकोबारायाने आंघोळ केली, तिने जे पाणी ओतलं ना, ते आंघोळीची तिथे जी माती आहे ना, ती माती तिच्या अंगाला चोळा, तेव्हा तिचं बरं होईल. आणि त्याच पद्धतीनं तिचं त्या ठिकाणी विषयी म्हणजे तिच्या त्या रोगातून तिची मुक्तता झालेली. आणि मग ती सुद्धा त्या ठिकाणी तुकोबारायांच्या भजनी लागलेली. प्रचिती आल्याशिवाय लोक हा म्हणत नाहीत. बघितलं. आणि मग पुढे जाऊन हे सगळं करत असताना माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पण जी वार्ता निघून गेलेली. आणि त्या ठिकाणी स्वतः शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी आपल्या तुकोबारायांची कीर्ती ऐकल्याच्या नंतर तिकडनं तुकोबारायांना आपल्याकडे पाचारून घ्यावं, त्यांचा पावनाचार करावा, त्यांचं आपण दर्शन घ्यावं, ते काय असेल त्यासाठी घोडा पाठवला, सैनिक पाठवले, काही दक्षिणा पाठवली. आणि मग त्या ठिकाणी सैनिक घोडा घेऊन आल्याच्या नंतर तुकोबारायांनी सहजतेनं त्यांना सांगितलं, तुम्ही घरी जावा महाराजांच्याकडं आणि सांगा आम्ही तिकडं काय येणं आम्हाला जमत नाही, पण एक काम करा. त्यांना सांगितलं का आम्हाला धनाची काही गरज नाही, कारण समुद्रामध्ये किती पाणी टाकल्यावर समुद्राला वाटलं आता बरं वाटतं म्हणून. कसं होतं का त्याला, अग्नीमध्ये एवढासा लाकूड एवढासा अग्नी परत टाकला, त्या अग्नीला वाटतं का मला काहीतरी दिलं म्हणून. ज्याच्याकडे संतुष्टी आहे त्याला तुम्ही किती संतुष्ट करू शकता, तो संतुष्टच आहे, संतुष्टच आहे. तुकोबारायांनी पत्र पाठवलं, आम्ही तिन्ही सुखी, आम्ही तिन्ही सुखी, आम्ही तिन्ही सुखी. Bye.
तुम्ही जर मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हटलं ना, तोच आमच्यासाठी सुख आहे. हो, तुमचे धन वित्त येर धन वित्त ते मद मृतिके समान, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे हे आस. तुम्ही कंठामध्ये तुळशी धारण करा, माळ घाला तुळशी, एकादशी व्रत करा, हरीचे दास म्हणवा. हीच आम्हाला आशा आहे फक्त तुमच्याकडून, बाकी तुमच्याकडून काही नको. असं सांगितल्याच्या नंतर तो शिवाजी महाराजांना वाटलं आता आपण स्वतः जाऊया दर्शनाला. तिकडनं आल्याच्या नंतर बसले, दर्शन घेतलं, रात्री कीर्तनाला बसले. कीर्तन ऐकल्याच्या नंतर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावर एवढा परिणाम झाला तर त्याने बघितलं आता आपण घरी जायचं नाही. गेलेच नाही घरी 4-5 दिवस, आणि एखाद्यात जाऊन फक्त नामस्मरण करायचे. जिजाबाईंना वाटलं पोरग तिकडे गेलं आणि महाराजांच्या नादात कामालाच लागलं. तिकडे जिजाबाई आल्या, मातोश्री आल्या आणि तुकोबारायांना सांगितलं बाबा महाराज इकडे आले, पण महाराज आता इकडचेच झाले, घरी काय यायला मागत नाही, घर आवडत नाही त्यांना. तुकोबाराय म्हटले काय काळजी करू नका मातोश्री, आज मी त्यांना समजावून सांगतो काय सांगायचं. आणि मग कीर्तनामध्ये कर्माच्या विषयी सांगायला घेतलं तुकोबारायांनी. कीर्तनामध्ये सांगितलं ज्याचा ज्याचा धर्म त्याने तो आचरण करावा, ज्याचा जो धर्म आहे त्याने आचरण करावा. जरी गळ्यामध्ये तुळशीची माळ असली तरी माझ्या नाथबाबांनी जाऊन युद्ध पण केलं होतं. माहिती तुम्हाला, तुकोबा माझ्या नाथबाबांचे गुरु जनार्दन स्वामी बादशाच्या पदरी होते. औरंगाबादचा किल्ला माहिती तुम्हाला, छत्रपती संभाजीनगरचा है ना, तिथे होते ते. बादशाच्या पदरी कामाला असलेले सरदार होते जनार्दन स्वामी, आणि हे त्यांना भेटायला गेले होते एकदा. तिथे होते गुरुच्या शहरामध्ये नाथबाबा. तर ते पूजा करत होते, चिंतनाला बसले होते जनार्दन स्वामी. एवढ्यात बादशाचा नोकर आला आणि त्यांनी सांगितलं महाराज कुठे आहेत. सांगितले आत आहे, निरोप सांगत आहे. आणि त्यांना सांगा परचक्र आलेले आहे, लढायला लगेच निघायचे. आता हे नामस्मरण करते समाधीतून कसं उठवायचे म्हणून नाथबाबांनी त्यांचा असलेला चिलखत घातला, हातात तलवार घेतली, घोड्यावर बसले, लढायला गेली. लढाई करून ते जिंकून आले तिथलं युद्ध. आणि घरी आल्याच्या नंतर हे परत गेले जनार्दन स्वामी. आणि वेळ झाला म्हणून राजाला म्हणतात मला वेळ झाला, तुमचा निरोप आला होता, काय काम होतं. त्याने सांगितलं काय महाराज चेष्टा करतात, निरोपाच्या बरोबर लगेच तुम्ही आले आणि लढाई जिंकून आली, परचक्र परतवून लावलं तुम्ही आणि आम्हाला परत विचारता. तुकोबारायांनी सांगितलं आपल्या वाटेला जे कर्म आले ते कर्म तात्काळ करायचं. आपण संसारी असलं पाहिजे, पण असोनी नसल्यासारखं करायचं. आपल्याला तसं नाही. आम्ही पंढरपूरला असतो पण आम्ही तिथं नसल्यासारखं करतो
कळतं की नाही? पंढरपूरला जाऊन पंढरपुरात नसल्यासारखं करतो आणि घरी असल्यासारखं करतो तिथं, कळतं की नाही? मागे आपण याला गेलो होतो वृंदावनला, आनंद वाटला की नाही? तिथे कोणी कोणाशी मारामारी नाही केली, भांडण नाही केलं. मला कोणतरी एक आधी म्हटली आमच्याकडची, ते कोणतरी यात्रेला गेलो होते, म्हणे बाबा एक विचार फक्त चपलेनेच मारलेच राहिलो होतो, बाकी सगळं व्यवस्थित झालं होतं. कळलं फक्त. म्हणजे याचा अर्थ काय, आम्ही ज्या ठिकाणी जातोय आम्ही तिथले नसतोय, आम्ही दुसरीकडचा असतो. पण तुकोबारांच्या म्हणण्याप्रमाणे नसतो आम्ही. संसारी असावे असोने नसावे, पण भजन करावे वेळोवेळा. कमळ जे उगवतं ना, कमळ, त्या कमळाच्या झाडाला पानं असतात, ती पाण्यामध्येच बुडलेली असतात. बघा तुम्ही गेलं तरी कमळाची पानं पाहिलं, आणि ती अशी काढली ना पाण्याच्या बाहेर, अशा अंगावर लावा, कोरडीची ती, पाणी नसते त्याला लागले, पाण्यातच असतात पण पाणी लागू देत नाही. चिकू असते ना, चिकू, चिकू मध्ये चिकूची बी आतमध्ये असते, पण फोडल्या ना कधी बाहेर चक्कर बदलत होते, काहीच लागू देत नाही झाड. संसारात राहून संसाराच्या बाहेर कसं राहता येईल ते पाहायचं. जे कर्म आले ते कर्म वाटायला ठेवायचं, पण आपण त्याच्यामध्ये गुंतायचं नाही. असे काही वेगवेगळी उदाहरणं देऊन त्यांनी तिथं समजावून सांगितलं. आणि शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात. आणि कीर्तन संपल्याच्या नंतर तुकोबारांचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, आम्हाला तुमच्या म्हणण्याचा मतितार्थ कळाला आहे. हे राज्य जे आहे हे राज्य जनतेचं आहे, आणि जनतेचं राज्य समजून करणार आहे, माझं समजून करणार नाहीये. आणि म्हणून ते कार्य करत असताना मी त्याच्यामध्ये गुंतणार नाही. आणि असं सांगून मग निघून आले. माझ्या जिजामातेनं सहजतेनं तुकोबारांचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, महाराज तुमच्या मुलं परत आता हा स्वराज्याचं स्वप्न पुरं होणार आहे. तुकाराम 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 भगवान की जय। मंगलाश्वेश्वर महाराज गुरु सत्य तुकाराम महाराज सद्गुरुनाथ भगवान की जय।